वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये सुद्धा भाजपचे उमेदवार आघाडीवर। टपाली मतमोजणी सध्या केली जाते आणि यामध्ये भाजप सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतं। तर परभणीमध्ये सध्या दोन्ही शिवसेनेमध्ये काटेकी टक्कर पाहायला मिळते। पेण पंचायत समितीमध्ये सध्या भाजप आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळते। सध्या पोस्टल मतमोजणी सुरू आहे। तिकडे साताऱ्याच्या पाटकळ गटामध्ये सध्या भाजप आघाडीवर आहे। अनेक ठिकाणी सध्या भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळते। कोकणात तर सध्या भाजप सुसाट असल्याचं पाहायला मिळतं। सावंतवाडीमध्ये भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत, तर दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आघाडीवर आहे। 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झालेली आहे। परभणीमध्ये सध्या दोन्ही शिवसेनेत काटेकी टक्कर पाहायला मिळते। पोस्टल मतमोजणी सध्या केली जाते। अनेक ठिकाणी भाजप आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं, तर परभणीमध्ये दोन्ही शिवसेनेत सध्या काटेकी टक्कर आहे। पेण पंचायत समितीमध्ये भाजप आघाडीवर आहे। अनेक ठिकाणचे कल सध्या हाती येत आहेत। कोकणामध्ये सध्या भाजप सुसाट असल्याचं चित्र आहे, तर दौंडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सध्या आघाडीवर। दुपारी 2 ते 3च्या दरम्यान संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे। पेणमध्ये सुद्धा भाजप आघाडीवर आहे। अनेक ठिकाणी सध्या भाजप आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतं। साताऱ्याच्या पाटकळ गटामध्ये सध्या भाजप आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय। पोस्टल मतमोजणी केली जाते आणि यामध्ये कोकणात भाजप सुसाट असल्याचं दिसतंय। अनेकांच्या प्रतिष्ठा कोकणात सुद्धा पणाला लागलेल्या आहेत। तिकडे मंडणगडमध्ये शिवसेना सध्या आघाडीवर।